पूजास्थान स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांना देखील या निमित्ताने मी नतमस्तक होतो, अभिवादन करतो। खरं तर ज्यांची आपण सगळेजण बऱ्याच वेळची या ठिकाणी वाट पाहत होतो असे आपल्या सगळ्यांचे नेते 2024 मध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय ज्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कारकिर्दीमध्ये झाला आणि एक इतिहास या महाराष्ट्रामध्ये घडला। 132 आमदार आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त आमदार ज्यांच्या नेतृत्वाखाली खरं तर निवडून आले असे कर्तव्यदक्ष शिस्तप्रिय नेते, पक्ष संघटनेसाठी आपल्याला कायमच ताकद देणारे, महसूल मंत्री सर्वसामान्यांना डोळ्यासमोर घेऊन निर्णय घेणारे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक नामदार श्री बावनकुळे साहेबांना आपण वर हात करून टाळ्या वाजून आपण त्यांचं या निमित्ताने स्वागत करूया। आपल्या मनातले प्रश्न सोडवण्याकरता या ठिकाणी साहेब आलेले आहे। खरं तर साहेब आपल्या या कोपरगाव नगरीमध्ये स्वागत आहे। 1.5 महिन्यापूर्वी देशाचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री ज्या कार्यक्रमाला आले होते, सीएनजी प्रकल्प हा भारतातील एकमेव सहकारी तत्वावरील पहिला प्रकल्प होता। त्या कार्यक्रमाला देखील आपल्याला निमंत्रित केलं होतं, परंतु काही कारणास्तव आपल्याला येता आलं नाही। परंतु त्याची भर आपण आज येऊन या कोपरगावकरांच्या समोर आल्याबद्दल मी पुनश्च एकदा आपल्या खरं स्वागत करतो। त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मी या निमित्ताने स्वागत करतो। उशीर फार झालेला आहे, अधिकचा वेळ न घेता खरं तर ज्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत, ही कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक आहे। आज जर बघितलं तर 9 वर्षांनी या निवडणुकीला आपण सामोरे जातो आहोत। परंतु या 9 वर्षाचा जर लेखाजोखा आपण केला, 9 वर्षभरापूर्वी खाली आपली मेजॉरिटी आली, त्यावेळेस देखील आदरणीय देवाभाऊ याच ठिकाणी येऊन आपल्याला विश्वास देऊन गेले होते की मी तुमचे सगळे प्रलंबित प्रश्न त्या ठिकाणी सोडल। परंतु आपल्याकडून त्यावेळेस खाली मेजॉरिटी आली, वरचा नेता नगराध्यक्ष पद मात्र आपल्या त्या ठिकाणी आपल्या विचारांचं आलं नाही आणि त्याचे काय परिणाम झाले आपण सर्वजणांनी त्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बघितलं। परंतु साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या 4 वर्षामध्ये कुठल्याही नगरपालिकेमध्ये नगरपालिका नगराध्यक्ष नगरसेवक अस्तित्वात नव्हते। त्याऐवजी या ठिकाणचे लोकप्रतिनिधी तो सगळा कारभार त्या ठिकाणी बघत होते। परंतु 4 वर्षाचा जर लेखाजोखा आपण सगळ्यांनी नागरिक म्हणून घेतला तर आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी संपूर्ण भ्रष्टाचाराने ही बरवटलेली नगरपालिकेचा कारभार झालेला आहे। आज जर बघितलं तर आपल्या शहरामध्ये 72 किलोमीटरचे रस्ते आहेत। 72 किलोमीटरच्या रस्त्यांवर 4 वर्षामध्ये 75 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च झालेले आहेत। आपल्या गटारांनी त्या ठिकाणी रस्ते आणि पेवर ब्लॉक आपण जर विचार केला, एका किलोमीटरला जवळपास 1 कोटी रुपये त्या ठिकाणी खर्च झालेला आहे। परंतु आज या रस्त्यांची किती दयनीय अवस्था आहे हे वेगळं सांगण्याची मला आवश्यकता नाही। प्रत्येक ठिकाणी आपण बघितलं भ्रष्टाचाराचा त्या ठिकाणी इतका वास येतो। आज जर बघितलं तर 80 mm पेवर ब्लॉक जरी आपण बसवले तरी बाजारामध्ये गेलो तर 6,500 ते 7,000 रुपयांनी त्या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवले जातात आणि आपल्या नगरपालिकेचे मात्र जवळपास 11,500 ते 12,000 रुपयाचे बिल त्या ठिकाणी प्रशासकीय कारकिर्दीमध्ये काढण्यात आले। एवढंच नव्हे तर मृत जनावर त्या ठिकाणी विल्हेवाट लावण्याची जी काही नगरपालिकेमध्ये एक मुभा आहे त्याच्या अंतर्गत 4 वर्षामध्ये जवळपास 4-5 हजार मृत जनावर त्या ठिकाणी विल्हेवाट नुसते कागदावर दाखवले आणि त्याचे देखील लाखोची बिल या ठिकाणी नगरपालिकेने काढलेले आहे। हे फक्त भाषण देण्यापुरती या ठिकाणी उभा नाहीये, ही सगळी माहिती खऱ्या अर्थाने माहितीच्या अधिकारामध्ये त्या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे। आज जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात 1,400 कोटी रुपये खर्च झाले म्हणतात आणि 5 नंबरचं तळ केलं। परंतु आजही गेल्या 10 महिन्यामध्ये जे माहितीच्या अधिकारात माहिती मिळाली, साहेब खेदानी सांगावं वाटतं 300 दिवस होऊन गेले, फक्त 63 दिवस या शहराला पाणी या ठिकाणी आलेलं आहे। 63 दिवस, एका दिवसाला आपल्याला 1 लाख रुपये त्या ठिकाणी जवळपास पाणी पुरवठ्यावर खर्च त्या ठिकाणी दाखवला जातो। एवढंच नव्हे तर 4 वर्षापूर्वी ज्यावेळेस आमदारांची कारकीर्द चालू झाली त्यावेळेस स्वच्छतेवरचा खर्च हा 2 कोटी रुपये वर्षाचा होता। 17 लाखाच्या आसपास महिन्याला त्या ठिकाणी खर्च व्हायचा। आज तो 4 कोटीवर त्यांनी नेऊन ठेवलेला आहे।
परंतु स्वच्छता कुठेही त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाही. याचा जरी हिशोब केला दिवसाला लाख रुपये आपले खर्च होत आहे. काल परवा फिल्ट्रेशन प्लांटला मी भेट दिली. त्या ठिकाणी आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला. त्या फिल्ट्रेशन प्लांट मध्ये सर्व मृत जनावर त्या ठिकाणी पडलेले होते, मासे होते, मृत बगळा होता. अतिशय घाणीचं साम्राज्य त्या फिल्ट्रेशन प्लांट मध्ये होतं. आणि सगळ्यात हास्यास्पद बाब म्हणजे आपलं TDS 350 होतं, जे 100च्या आत त्या ठिकाणी पाहिजे. आज जर बघितलं तर किडनीचे विकार, स्किनचे विकार, केसांचे विकार, त्यामुळे आपल्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. खरं तर वेगवेगळे प्रश्न घेऊन त्या ठिकाणी अतिशय सोपा कारभार होता. लोकप्रतिनिधींनी सांगायचं आणि सीओनी ऐकायचं. कुठलाही नगरसेवक, नगराध्यक्ष अस्तित्वात नव्हता, परंतु त्याबद्दल आपल्या पदरात फक्त नैराश्यच त्या ठिकाणी मिळाली. हे आवर्जून मी या निमित्ताने आपल्या समोर सांगू इच्छितो. खरं तर ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि 9 वर्ष झाले आपण कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये. साहेब, भारतीय जनता पार्टीला 9 वर्षापूर्वी आमच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतली आहे. 11 वर्षापूर्वी आपण या निवडणुकीमध्ये आमदार म्हणून कोल्हेताईंना निवडून दिलं होतं आमदारकीला. त्याच्यानंतर कुठल्याही ठिकाणी लोकसभेमध्ये आपली युती झाली. भारतीय जनता पार्टीचं चिन्ह या ठिकाणी नव्हतं. आमदारकीला देखील आपल्या सूचनेने आम्ही त्या ठिकाणी थांबलो आणि भारत आणि राज्य मजबूत करण्याच्या दृष्टिकोनाने आम्ही प्रामाणिक काम त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून त्यावेळेस देखील आपण थांबलो, परंतु विरोधक त्याचा गैरअर्थ काढताय. आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी शहर असू, ग्रामीण असू, ही निवडणूक आता हाती घेतलेली आहे. खरं तर 11 वर्षापूर्वी आमच्या कार्यकर्त्यांवर भारतीय जनता पार्टीचा गुलाब आपल्या अंगावर पडला, बरोबर आहे का नाही? त्याच्यानंतर मात्र नगरपालिका आली, त्यांच्याकडे गेली, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकी, दुसरी आमदारकी, सातत्याने 11 वर्ष त्यांच्याकडे हे सगळे सत्ता केंद्र केंद्रीकृत झालेले आहे. याचा खऱ्या अर्थाने सत्तेचं समतोल साधायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीचं कमळ फुलवण्याची अतिशय आवश्यकता या निमित्ताने या ठिकाणी झालेली आहे. अनेकदा विरोधक आपण ऐकतो 4000 कोटी खर्च केला, 4000 कोटी खर्च केला. प्रत्येक नागरिकावर जर हा खर्च टाकला तर 1.5 लाखाहून अधिकची संख्या प्रत्येकाला आपल्याला मिळू शकते, एवढी कोटीच्या गप्पा करतात. परंतु प्रत्यक्ष त्या ठिकाणी कुठलंही काम या ठिकाणी झालेलं नाही. टक्केवारीचा साम्राज्य या लोकप्रतिनिधींच्या कारकिर्दीमध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. मागच्या वेळी नगरसेवक जरी जास्त आले, परंतु नगराध्यक्ष आपला आलेला नव्हता, म्हणून अनेक काम करायला अडथळे आपल्याला त्या ठिकाणी अडचण आली. वेळोवेळी सत्तेत नसताना देखील आपण सातत्याने काम करत राहिलो. विश्वासनामा आपण 1,500 लोक ते 2,000 लोकांचे अभिप्राय आपल्याला जनतेच्या माध्यमातून मिळाले आणि त्याच्यानंतर आपण हा विश्वासनामा बनवलेला आहे. आपण या ठिकाणी फक्त एवढाच विश्वास देऊ इच्छितो की त्या विश्वासनाम्यामध्ये प्रत्येक गोष्टी आम्ही हे सत्यात उतरवणार आहोत. त्यातले काही गोष्टी आज आपण या ठिकाणी सिंगल ऍप असेल किंवा टोल फ्री नंबर असेल तो आपण आदरणीय बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून लॉन्च केलेला आहे. एवढंच नव्हे तर प्रत्येकाला घरांचं जे स्वप्न आहे ते खऱ्या अर्थाने पूर्ण होताना आपल्याला बघायचं आहे आणि त्याकरता बावनकुळे साहेब आपल्यामध्ये आलेले आहेत. एकदा बावनकुळे साहेबांना तो प्रश्न मार्गी लावण्याचा आहे अशी सूचना आदरणीय देवेंद्रजींनी दिलेली आहे. आपली निवडणूक जशी पुढे गेली, वर्षा मंगळवार मी आणि ताई आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेलो होतो. त्या ठिकाणी बावनकुळे साहेब देखील होते आणि समोरासमोर खरं तर सांगायला आनंद होतो की बावनकुळे साहेबांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आपल्याला कोपरगावकरांचा घराचा प्रश्न कायमचा त्या ठिकाणी मिटवायचा आहे. आपल्याला त्यांचे 7 दारे उतारे त्यांच्या नावावर करायचे आहे. आणि हेच शब्द खरं तर ऐकायला आम्ही सर्व कोपरगावकर आतुरतेने आपली या निमित्ताने साहेब वाट पाहत होतो. अनेक गोष्टी या ठिकाणी जर बघितलं, आज आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर ज्यावेळेस कोल्हेताईंच्या कारकिर्दीमध्ये नगरपालिकेचा कारभार चालू होता, दरेकर मॅडम सीओ होत्या. 7 कोटी रुपयाच्या ठेवी आपल्या त्यावेळेस होत्या. नंतरच्या काळात त्या 40 लाखावर आल्या. परंतु आज जर बघितलं तर 6.5 कोटीवरून अधिकचा पैसा आपली देणेदारी आहे. इरिगेशनची आपली पाणीपट्टी थकलेली आहे. आमच्या युवकांना रोजगार त्या ठिकाणी अजून मिळत नाहीये. खरं तर नगरपालिकेचा जरी हा साहेब विषय नसला तरी सातत्याने समृद्धी महामार्ग गेल्यावर या ठिकाणी स्मार्ट सिटी आली होती.
ताईंच्या कालखंडामध्ये आजही मी नागरिकांना विनंती कराल की आपण युट्यूबवर जा, सर्च करा. याच विद्यमान लोकप्रतिनिधींनी त्यावेळेस विरोध केला आणि ती हक्काची आपली स्मार्ट सिटी 5,000 एकरावर शिर्डी आणि कोपरगावच्या मध्ये येणार होती. 15,000हून अधिकच्या युवकांना आपल्याला नोकऱ्या मिळणार होत्या. त्याचबरोबर इतरही लोकांना सेंट्रिंग काम असेल, फळ विक्रेते असेल, टॅक्सीवाले असतील, रिक्षावाले असतील, सगळ्यांना जे काही हातावरचे पोट भरतात त्या सगळ्यांना त्या ठिकाणी काम मिळालं असतं. परंतु फक्त स्वतःचा राजकीय स्वार्थापोटी त्या ठिकाणी आमदारांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला, निदर्शनं केले. एवढंच नव्हे तर हायकोर्टात गेले आणि आपल्या इथे स्मार्ट सिटी घालून शेजारच्या तालुक्यामध्ये गेली. परंतु मागच्या वेळेस आदरणीय देवेंद्रजी साहेब फडणवीस साहेबांना आपण विनंती केली की स्मार्ट सिटी सुद्धा लवकरच त्या ठिकाणी ते मार्गी लावणार आहे असा शब्द आपल्याला त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर आपण संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आमचे युवा सेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. हजारोंच्या सह्या घेऊन आम्ही साहेब निवेदन दिलं होतं आणि त्याची पूर्तता देखील आदरणीय देवेंद्रजींनी केली. महसूल विभागाची ती जागा होती आणि आज शिर्डी कोपरगाव या दोन्ही मध्ये 250 एकराचं क्षेत्रफळ महामंडळाचं मार्गी लावून त्या ठिकाणी MIDC झालेली आहे. आमची एवढी विनंती आहे साहेब की ते MIDC ला शिर्डी कोपरगाव MIDC म्हणून त्या ठिकाणी संबोधित केलं गेलं पाहिजे, जेणेकरून आमच्याही कोपरगावच्या युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळाल आणि आमचाही हक्क अबाधित राहील. मी देखील या ठिकाणी कोपरगाव औद्योगिक वसाहतीचा चेअरमन म्हणून कामकाज करतो साहेब. आपल्याकडे त्याची विनंती, त्याची फाईल आपल्याकडे आहे. 45 एकरचं क्षेत्र त्या ठिकाणी आम्ही मागणी केलेली अतिरिक्त, ज्याच्याने देखील हजारो युवकांना रोजगार आपल्याला मिळू शकतो आणि आमच्या युवकांना हाताला काम मिळेल. असे अनेक प्रश्न खरं तर या ठिकाणी मला आपल्या समोर मांडायचे आहे. परंतु विश्वासनाम्याच्या माध्यमातून, कॉर्नर सभेच्या माध्यमातून योग्य वेळी आपल्या समोर ते मांडलेले आहे. खरं तर आमचे ग्रामीण भागातला एक प्रश्न आहे साहेब, तिथंही अतिक्रमणाचे घरकुल नियमन करायचे, तो देखील आपण आपल्या स्तरावर जर मिटवला तर निश्चितपणे त्याचा फायदा कोपरगाव तालुक्यातील जनतेला होईल. त्याचप्रमाणे पश्चिमेचं पाणी पूर्वेकडं हा ऐतिहासिक प्रकल्प देवेंद्रजींनी हाती घातलेला आहे. परंतु त्याला जर गती मिळाली तर आमच्या या कोपरगावच्या बाजारपेठेत देखील त्या ठिकाणी आम्हाला चांगलं काम होईल. ट्रक टर्मिनलची आत्ताच आम्ही आपल्याकडे माहिती घेतलेली आहे. शासकीय जागेवरील घर नियमन करणं, नगर परिषदेच्या हद्दीतील खरं तर 20 झोपडपट्टी असून हनुमाननगर असेल, आमचे हनुमाननगरचे लोक आहे का हात वरती करा. हनुमाननगर असेल, दत्तनगर असेल, महादेवनगर असेल, 1 व 2 गोरवानगर असेल, गजानन नगर असेल, लिंबारा मैदान असेल, गांधीनगर असेल, LG विद्यालय गांधीनगरचं इंडोर गेम हॉल असेल, टिळक नगर असेल, संजय नगर, सुभाषनगर 1 व 2, लक्ष्मीनगर, साईनगर, येवला रोड, खडकी, जिजामाता उद्यान, दत्तपार्क, टाकळी नगर, हे सगळे परिसर आमचे उतारे साहेब नावावर झाले नाहीये. परत एकदा मी आमच्या महिला भगिनींना हात वरती करून आपण विनंती करूया की साहेब तेवढे उतारे आमच्या नावावर आज आपण या ठिकाणी आम्हाला आश्वासित करून जा, जेणेकरून आम्हाला आमचं स्वप्नपूर्ती त्या ठिकाणी होईल हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि माझं खरं तर जाता जाता विरोधकांनी खूप टीका केली, परंतु मला सूचना आली की आपण आज टीकात्मक भाषण करू नये. आपण विकासावर ही निवडणूक नेलेली आहे आणि म्हणून विकासच डोळ्यासमोर ठेवून आपण या निवडणुकीकडे बघतो आहे. वेगवेगळे उपक्रम, पाणी आलं नाही तर तुम्हाला बिल नाही. विश्वासनाम्यामध्ये आमच्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलेले जे जे विश्वास त्यांनी दिलेले आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. आमच्या महिला भगिनींनी विश्वासनामा वाचला का माहित नाही, त्यामध्ये आदरणीय ताईंच्या आग्रहास्तव आपण टाकलेला आहे की ज्या ज्या महिलांच्या नावाने घरकुल आहे, घर आहे, त्यांची 50% घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय आपण विश्वासनाम्यामध्ये घेतलेला आहे. महिला भगिनी गेल्यावर आपापल्या घरी सांगायचंय की लवकर फटाफटा घर नावावर करा, म्हणजे आपल्याला 50% पाणीपट्टी आणि घरपट्टी माफ होईल. त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या शाळेमध्ये ज्यांचे पाल्य त्या ठिकाणी शिकत आहे त्यांचं देखील 20% घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय आपण या विश्वासनाम्यामध्ये घेतलेला आहे. अशा अनेक गोष्टी आपण या विश्वासनाम्यामध्ये घेतलेल्या आहेत. अधिकचा वेळ खरं तर मी घेणार नाही. आपल्याला ताईंना ऐकायचंय, साहेबांना ऐकायचंय, परंतु जे का आरोप रोज किंवा वेगवेगळ्या माध्यमातून होता आहे साहेब, खरं तर कुठली सत्तेतून आम्ही नसताना देखील अनेक प्रकारचे हल्ले वेगवेगळ्या माध्यमातून आमच्यावर होत आहे. सत्तेमध्ये जाऊ न देण्यासाठी अनेक शक्ती त्या ठिकाणी काम करत आहे. आदरणीय देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आले, मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री आले आणि हे सगळा आमचा तो मोठा कार्यक्रम बघून
अनेकांच्या वया खरं तर त्या ठिकाणी उंचावल्या आणि म्हणून तालुक्यातील अनेक हात पुढे सरसावलेले आहेत की कशा पद्धतीने आपल्याला या कमळ चिन्हाला सत्तेमध्ये जाऊ द्यायचं नाहीये. म्हणून आमची आपल्याला विनंती राहील की आपण आम्हाला आज सगळे आमचे आश्वासित करून आम्हाला त्या ठिकाणी जावं आणि विरोधकांना जाता जाता खरं तर एवढंच सांगतो कि तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की, तुम लाख कोशिश करो मुझे बदनाम करने की, मैं जब बिखरा हूँ दुगनी रफ्तार से निकला हूँ, मैं जब बिखरा हूँ दुगनी रफ्तार से बिखरा हूँ. त्यांच्यावर या निमित्ताने करणार नाही. मगाशीच मला आमचे भाई भेटले, भैया आपला पण शेर एकदा तुम्ही त्या ठिकाणी सांगा, म्हणून मी त्यांचा हा शेर या निमित्ताने बोललो. परंतु हमें ना झुकने की आदत है ना किसी को झुकाने की आदत है. हमें ना झुकने की आदत है ना किसी को झुकाने की आदत है. हमें तो बस दिल से दिल मिलाने की आदत है. हमें तो बस दिल से दिल मिलाने की. खूप खूप धन्यवाद.